हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की कॅपकटची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुमचा फोटो आणि जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ऑडिओ तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। ऑडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट मार्क सांगणार आहे त्या प्रकारे बीटला मार्क करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती तुम्हाला सॉन्ग ऐकल्यानंतर समजेलच की 7 सेकंदवरती आपली पहिली बीट आहे। तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे आणि प्रॉपर जिथे इथं लूप दिसतोय त्या लूपवरती तुम्हाला बीटला मार्क करायचा आहे। नंतर पुढची जी काही बीट आहे ती 8 आणि 9 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे, त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो 10 सेकंदाच्या थोडंसं पुढे या प्रकारे बघू शकताय। आणि जी काही लास्टची आपली बीट आहे ती 12 आणि 13 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉट पशी आहे। तर मित्रांनो, प्रॉपर तुम्हाला मी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि बीटला मार्क करायचं आहे। बीटला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो, आपला जो काही पहिला फोटो आहे या पहिल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आणि फोटोचा जो काही लास्ट पॉईंट आहे ह्याला एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे। नंतर मित्रांनो, आपली जी काही सुरुवातीला आपण की फ्रेम ॲड केली त्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आहे। हा जो काही फोटो असणार आहे तो उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्हाला घेऊन जायचा आहे। या प्रकारे गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की या प्रकारचे एक ॲनिमेशन तयार होणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, पुढे जे काही ट्रान्झिशन असणार आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथनं मित्रांनो तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ते अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला स्विंग बॉटमचं ॲनिमेशन इथे अप्लाय करायचं आहे आणि 1.2 सेकंदवरती हिची जी काही खालची ड्युरेशन आहे ही ड्युरेशन तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, सुरुवातीला ह्या फोटोच्या देखील एक की फ्रेम इथं तुम्ही ॲड करा आणि पुढच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करा, म्हणजे एक हलकंसं ॲनिमेशन ते या ठिकाणी क्रिएट होणार आहे। यानं काय होईल की आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते एकदम स्मूथ दिसणार आहे। ओके, तर प्रॉपर या ठिकाणी मी ॲनिमेशन ॲड केले। नंतर मित्रांनो, पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे ते देखील तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या फोटोला लगेच सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमधनं रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं ॲड करून तुम्हाला जी काही ड्युरेशन आहे ते हे देखील 1.2 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, या फोटोचं देखील सुरुवातीला की फ्रेम ॲड करून लास्टला एक की फ्रेम ॲड करायचं आणि लास्टला फोटो थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकता या प्रकारचं ॲनिमेशन आपलं क्रिएट झाले। आता मित्रांनो, ह्याच्या पुढचा जो काही फोटो याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोवरनं तुम्हाला डिस्टॉर्ट अँड राईटचा इफेक्ट जो काय आहे स्ट्रेच अँड डिस्टॉर्टचा इफेक्ट, तर हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। नंतर पुढचं जे काही ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ब्लॅक फेड नावाचं ट्रान्झिशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आणि जो काय आपला लास्टचा फोटो याला सिलेक्ट करून तुम्हाला बाउन्स वनचं जे काही इथे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे कॉम्बोमधलं। आता मित्रांनो, ओकेवरती क्लिक करा। ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ इफेक्ट आपलं लोड झाल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरीवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक नंबरलाच हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल। तर सिम्पलरित्या मित्रांनो, हा जो काही हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता प्रॉपर तुम्हाला 4 सेकंदवरती यायचं आहे। 4 सेकंदवरती आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रेंडिंगचा जो काही सेक्शन आहे या ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये एक इफेक्ट बघायला भेटेल। आता सांगतो मी तो इफेक्ट कुठला आहे। तर इथे बघू शकता इलेक्ट्रिकल, इथं काय तर आहे बघा, ऑप्टिकल स्कॅनिंग असं काहीतरी आहे, इलेक्ट्रो ऑप्टिकल स्कॅन। तर हा मित्रांनो इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। इफेक्टला ॲड केल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे। ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती आता शेवटपर्यंत राहू दे, काही विषय नाही। तर या प्रकारचं स्कॅनिंग आपल्या फोटोवरती येणार आहे। तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता, 10 सेकंदाची जी काही बीट आहे या बीटपाशी यायचं आहे। या बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करून इथं तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं ॲड करायचा आहे। इथं टेक्नॉलॉजी 2 नावाचा एक इफेक्ट आहे, आता दाखवतो मी तुम्हाला तो कुठं आहे। तर बघू शकता या ठिकाणी टेक्नॉलॉजी 2चा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे। आणि मित्रांनो, यामधली इफेक्ट वगैरे तर सगळं झालं। आता जे काही डायलॉग आहे ते तुम्हाला कसं ॲड करायचं माहीत आहे, तर देखील मी एकदा सांगतो। इथून तुम्हाला बॅक या ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या म्हणजे म्युझिकवरती हे असणार आहे काय म्हणायचं त्याला लिरिक्स, त्या प्रकारे तुम्हाला ह्याच्या काही मी PNG दिले त्या PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे। आणि PNG ॲड केल्यानंतर PNGला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। आणि इन ॲनिमेशनमधनं फेड इन आणि आउट ॲनिमेशनमधनं फेड आउट या प्रकारे तुम्हाला सगळीकडे ॲनिमेशन या ठिकाणी द्यायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे। आता सिम्पलरित्यावरती तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।